आवाज नाही बरोबर बदबद हे असं पकडा फक्त असं पकडायचं हा आता मी बरं येतो आवाज काय सांगाल झालं त्याबद्दल सुद्धा काही आपल्याला सुविधा दिलेल्या आहे आशा वर्करांना? महाराष्ट्र सरकारनं दिनांक 8 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांच्या कृती समितीबरोबर जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये आशांना दरमहा 7,000 रुपये मानधन वाढ आणि गट प्रवर्तक यांना मानधनामध्ये 10,000 रुपयाची वाढ केली होती। त्याचबरोबर दिवाळी बोनस म्हणून 2,000 रुपये देण्याचे मान्य केले होते। त्याचबरोबर आशा आणि गट प्रवर्तक यांना जे काम बेकायदेशीररित्या ऑनलाईन कामाची सक्ती जे शासन करत होतं ती सक्ती सुद्धा आम्ही करणार नाही अशा प्रकारची घोषणा केली होती आणि त्याचा GR आम्ही दिवाळी झाल्यानंतर लगेचच काढू असं आश्वासन कृती समितीला दिलं होतं। परंतु जवळपास 3 महिने झाले तरी शासनाने या गोष्टींना दुर्लक्ष करून आशांच्या डोळ्यात जोफेक करण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आशा आणि गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं 12 जानेवारीपासून राज्यामध्ये बेमुदत संपावर आम्ही आशा आणि गट प्रवर्तक गेलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा आणि गट प्रवर्तक कामगार संघटनेच्या वतीनं विशेषतः CITच्या वतीनं कलेक्टर ऑफिसर ठाणेंचा आज आम्ही आंदोलन करतो आहोत। आशांचा जो काही मानधनवाढीचा GR त्याचबरोबर गट प्रवर्तक यांना कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याचं जे काही आश्वासन दिलं होतं याची पूर्तता करण्याचा जो GR आहे तो शासनाने त्वरित काढावा ही विशेषतः मागणी घेऊन आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहोत आणि प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन आमच्या आशाच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं CITच्या वतीनं आपलं आवाहन करण्यात येतं। आमची प्रमुख मागणी जी आहे आजच्या आंदोलनाची जो 2 महिन्यापूर्वी जो काही आमचा संप झालेला होता त्या संपाचा GR आमचा अजूनपर्यंत निघालेला नाहीये। तो GR लवकरात लवकर निघायला पाहिजे याच्यासाठी आमचा हा संपूर्ण राज्यामध्ये संप सुरू आहे, काम बंद आणि सगळ्या ठिकाणी आमचे आंदोलन चालू आहेत। खूप आक्रोश मोर्चा असे निघत आहेत, कोणी उपोषणाला बसलेलं आहे परंतु हे सरकार आशांकडे लक्ष देत नाहीये। जी 7,000 रुपये आणि 10,000 रुपये गट प्रवर्तक ही जी मागणी आमची आहे आणि जी प्रोसिडिंग केलेली होती त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हा GR आमचा निघेल आणि आशांच्या पत्रामध्ये वाढीव मानधन पडेल परंतु GR निघून सुद्धा म्हणजे
हिवाळी अधिवेशन संपून सुद्धा 1-1.5 महिना 2 महिने झालेले आहेत आणि आता 2 मीटिंग सुद्धा झालेल्या आहे, पण सरकारचं ह्या आशांच्या मागण्याकडे अजिबात लक्ष नाही. म्हणून आशा असतील, अंगणवाडी असेल, शालेय पोषण आहार असेल, हे सगळे प्रोजेक्ट वर्कर जे आहे जनतेचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी काम करत आहेत. म्हणून आपल्या देशातलं, आपल्या राज्यातल्या जनतेचं आरोग्य अबाधित राहावं आणि ह्या लोकांच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करून आशांच्या पत्रामध्ये वाढीव जीवार मिळाला पाहिजे, हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि जे काही ऑनलाईन काम जे आहे ते बिना मोबदल्याचं जे काही काम करायला लावत आहे त्याचा मोबदला मिळालेला नाही. जसं काही आयुष्यमान भारत कार्ड असेल, प्रधानमंत्री कार्ड असेल, याचा 1 रुपया सुद्धा आमच्या आशांना आतापर्यंत मिळालेला नाही. आणि ते काम करत असताना त्यांचं जे मुख्य काम आहे त्या कामाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि जनतेचं आरोग्य अबाधित राहत नाही. म्हणून या सरकारने जे वेडबाह्य काम आहे त्याचा वेगळा मोबदला देऊन आणि वाढीव मोबदला पत्रात टाकून तुमच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की सरकार मायबाप आशांचा JR लवकरात लवकर काढून सहकार्य करा आणि हे आंदोलन संप मिटवून टाका, हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. माझं नाव कॉम्रेड मंगल टोंबरे, CI2 औरंगाबाद.